हॅलो इंद्रजी. आज तू काय करणार आहेस? काय करणार आहे? मासा. अरे हा कोणता मासा आहे? आणि हा पापलेट. ओके, मासा आणलेला आहे. आता सांग बरं, तू तयार करणार का मासा? बर, सांग आता काय काय लागणार त्यासाठी. हे कोण आहे? मीठ, हळद, आमसुलाचे पाणी. हे काय आहे सांग? लसूण. ओके. हे कोण आहे? आले. हे कोण आहे? मिरची. आणि हे कोथिंबीर. ओके, आता त्याचं वाटण करणार का तू? मिक्सरला वाटण करणार? ओके, इकडे मिक्सर आहे. ओके, साधारण 1.5 किलो मासा आहे. त्यासाठी 2 मोठे लसूण घेतलेत, 1 इंच आलं आहे, 2-3 मिरची आणि थोडंसं कोथिंबीर. आता याचं वाटण करणार आहे. इंद्रजीत, झालेलं आहे, अजून थोडं व्हायला हवं. अरे वा, झालंय. हॅलो इंद्रजी, तू आज काय करणार आहे? मासे करणार आहे? नाही आणला बांगडा. हे कुठला मासा आहे? आणि हा कोण आहे? पापलेट आहे. आणि हा कोण आहे? सुरमई, रश्श्याचा मासा. आणि हा पापलेट. ओके, आणि तू वाटण तयार केलंयस का? परत हे घे. इंद्रजी, तू आज काय करणार आहेस? मासे. कोणता मासा आहे रे हा? हा कोण आहे? आणि हा कोण आहे? बांगडा नाही आणला. मग हा कोण आहे? पापलेट आणलाय ना. ओके, आणि ह्याच्यामध्ये रस्स्यामध्ये घालण्यासाठी पापलेट आणि सुरमईचे तुकडे बाजूला केलेत. आणि इंद्रजीतने छान आता मसाला तयार केलाय. साधारण 1.5 किलो मासा आहे. तर 2 लसूण, अर्धा 1 इंच आलं, थोडीशी मिरची, एखाद दुसरी, आणि कोथिंबीर असं वाटलेलं आहे. हे काय आहे इंग्रजीत? मीठ. हे काय आहे? हळद. आणि हे आमसूलचे पाणी. हे सगळं लावून आता आम्ही लावून थोडं मॅरिनेट करून ठेवणार आहे. आणि मग नंतर त्यासाठी रस्स्यासाठी पण मग तयारी करणार आहे. हे काय आहे? नारळ. हे सगळं सामान आता घालून आपण मॅरिनेट करून घेणार थोडा वेळ. इंद्रजीत, आपण हे सगळा मसाला लावून ठेवतो आहे ना. आज थोडा उशीर झालाय म्हणून आधी कोकम लावून ठेवणं जमलं नाही. डायरेक्टच आपण मॅरिनेट करतोय. मीठ, हळद, आले, लसूण. इंद्रजीत मला मदत करत आहे. आणि आता थोडा वेळ आपण हे मॅरिनेट करून ठेवू. आणि नंतर मिरची पावडर लावून आपण रवा थोडा लावून त्याला भाजू. आमसुलाचं पाणी नसेल तर तुम्ही लिंबू पण लावू शकता. आता एक साधारण अर्धा तास तरी मॅरिनेट व्हायला दिला पाहिजे. छान चव लागते जर मॅरिनेशन व्यवस्थित झालं तर.
सुरमईची अंडी पण मिळालेली आहेत आज. याशिवाय हा सारासाठी बाजूला केलेला जो आहे, आणि इंद्रजित आमसुलाचं पाणी पण देत आहे. थोडंसं लावून ठेवते. ओके, आता मसाला लावून झालेला. आता आपण थोडा वेळ झाकून ठेवू त्याला. ओके. इंद्रजित नारळ सोलायचा प्रयत्न करत आहे. अरे वा, व्हेरी गुड इंद्रजित. गुड. तुम्ही बघू शकता तो प्रयत्न करत आहे नारळ सोलण्यासाठी. त्यांनी सगळे प्रयत्न जेवढे तो करू शकतो ते केलेले आहेत. त्याला नारळाची शेंडी थोडीशी लूज करून देण्यात आली आहे. व्हेरी गुड. आता त्याला तोडायचं आहे नारळ. गुड. तुम्ही प्रयत्न बघू शकता. हे प्रयत्नही काही कमी नाहीत. बोट बाजूला काढ मग खालचं. बघू फुटलंय का बघा. बघा फुटलंय का काही. ओके, प्रयत्न करून करून फुटलेला आहे. आता आपण तो काढूया. अशा तऱ्हेने हा जो काही नारळ आम्हाला मिळाला तो छोटा, तो त्यांनी फोडलेला आहे. त्याच्या प्रयत्नांना थोडं यश आलेलं आहे. हा असा नारळ मिळाला, वाटून काढू. तर सारासाठी वाटण जे करायचं ते करणार. आज आम्हाला ओला नारळ मिळालाच नाही, त्यामुळे इंद्रजित पण नाराज आहे. ओला नारळ जरासा तोच सुका आहे, पण आम्ही त्याच्यावरच रसा करणार आहोत. आता काही पर्याय नाही. आता थोडंसं पाणी घालून परत करणार. थोडंसं पाणी घालून अजून एकदा आम्ही लावू वाटण. इंद्रजित करत आहे मसाला. परफेक्ट. वाटण ऑलमोस्ट झालेलं आहे. आता रस्सा करत आहे माशाचा. थोडं तेल घालत आहे. बास, 1-1.5 चमचा तेल घातलेला आहे. इंद्रजित चमचा काढत आहे ते हलवण्यासाठी मासे. ओके, आणि आता त्याच्यामध्ये मासे सोडत आहे तेलामध्ये. तेल फार गरम करायची गरज नसते. आपण कोकम वगैरे लावून ठेवलं होतं, आलं लसूण. कोकम शेवटी घातलं तरी चालतं रस्स्याला. नाही, थोडी मिरची पावडर घालणार आता इंद्रजित. ऑलरेडी हळद आपण घातलेली आहे. 2 चमचे बस झाला. बस, चवीप्रमाणे मीठ आणि मिरची पावडर आपण घालत असतो. इंद्रजित ते हलवण्याचा प्रयत्न करत आहे. वास येतोय का विचारतोय तुम्हाला.
इकडे बघा. व्हेरी गुड इंद्रजित. आता त्याला थोडंसं शिजवून घेण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालू आणि हो थोडंसं शिजत ठेवू. तुला काय आवडली? माशाच्या करीसाठी थोडंसं मीठ इंग्रजीत घालत आहे. अजून थोडं घाल. आपण माशाला लावलंच होतं मीठ, पण आपल्या चवीनुसार रशालाही मीठ लागतंय. थोडं पाणी सोडतोय त्याच्यामध्ये. ओके. ऐसा हो और तुम्हाला सांगितलं का? बघा की बघा. बघा ओके. की. आता त्याला थोडं शिजत ठेवूया आपण इंद्रजीत. है ना. आता इंद्रजीत झाकण घालत आहे. ओके ओके. हलवलं व्यवस्थित. घाल. थोडा वेळ शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे काही वाटण केलं आहे ते घालणार आहोत आणि थोडंसं तिरफळ. याने खूप छान चव येते. आणि थोडं आपल्याला अजून घालायचं राहिलेलं आहे ते धण्याची पावडर. धण्याची पावडर घाल इंद्रजित. धण्याची पावडर कुठे आहे? घाला. उचला. जास्त हलवायचं नाही आहे मासा, कारण नाजूक असतो ना मासा. ओके ओके ओके. थोडा वेळ शिजला. हे 1-2 मिनिटांनी शिजेलच. मासा लवकर शिजतो. आपण वाटण आणि तिरफळ हे घालणार आहोत आणि थोडंसं नंतर कोकमचा रस किंवा कोकम हे थोडं घातलं की टेस्ट छान येते. ओके. कड आलेला आहे आणि मासा आता शिजलेला आहे ऑलमोस्ट. आता आपण कढीसाठीचा मसाला केला तो घालू आणि हवं तसं पाणी घालायचं. ह्याला आई बाबा बाबा सर जमा. त्यात अजून पाणी घ्यायचंय. बघू. थांब. हे घे. तो त्या हलव. थांब. हलका हलका वरती हलव. फार आत नको. इंद्रजितनी प्रयत्न केलेला आहे करी बनवण्याचा. इंद्रजित कसं वाटतंय तुला? तो वास घेत आहे. वास घेऊन चेक करतो. पिऊन नंतर बघा. आता ठेवा तुम्ही. नंतर बघा. ठेवा. ते गरम आहे. ते गरम आहे. अजून शिजायचं आहे. नंतर तुम्ही पिऊन बघा. पिऊन बघणार आहे तुम्ही तर ठीक आहे, पण नंतर बघा. ओके. थोडं अजून पाणी आपण घालूया त्याच्यामध्ये. इंद्रजित ते चेक करत आहे. बघू शकता तुम्ही. तो वासही कसा येतोय बघतोय. त्याप्रमाणे मीठ घालायचं का चटणी घालायची का ते ठरवतोय. त्याला असं वाटत आहे की मीठ लागणार आहे थोडं, म्हणून तो अजून थोडं ट्राय करतोय त्याचा. थोडं थोडं मीठ घालतोय. त्याचे प्रयत्न आहेत ते. ओके. आता बदलली का टेस्ट? इंद्रजी तुला कसं वाटतंय हे करताना? छान वाटतंय. माशाचा रस्सा तू केला का? गुड. ओके. आणि मग आता रस्सा तयार झालेला आहे. आता मसालाही लावून थोडा वेळ झाला आहे, तर तेही तू तळणार ना? तळणार. ओके. तळणार आहे. तर ऑलमोस्ट आता मासाचं सगळं झालेलं आहे. आपलं तयारी तळायच्या वेळेवर आलेलो आपण. रस्सासुद्धा झाला आहे. रस्स्यामध्ये आता थोडं कोकमचं पाणी आणि तिरफळ येतोय का? बदलला का? आई बाबा
ओके ओके, येतोय वास चांगला. थोडंसं मिक्स करायला लागणार आहे. काय करावं लागणार आहे? आता बास, किती छान वाटतंय, खूप छान वाटतंय. रोज रोज कर तू. आणि बाकीच्यांना काय सांगणार? बाकीच्यांना सगळ्यांना काय सांगणार तू इंद्रजित? तुझं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब, शेअर करा आणि तुम्ही सुद्धा मासा करा. तेल घालत आहे कढई तव्यामध्ये, कारण आपल्याला मासा लावायचा आता तळायला. बस आता इंद्रजित हे तळणार आहे मासे. सगळा मसाला आणि तिखट लावून तयार आहे. रव्यामध्ये थोडं लावून रवा त्याला आपण तळणार आहोत. इंद्रजित तेल घालणार आहे. साईडून तेल घाला. हा इंद्रजित, ए तेल घाला साईडून. साईडून तेल घाल त्याला. इकडून इकडून घाल. साईडून घाल, साईडून. इथून घालायचं इथून. इथून घाल, इथून इथून घाल. इथून घाला. इकडे इकडे घाला. बाहेरून घाला. इथे घाला, इथे. इथे पण घाला. ओके, बस आता. बस. इंद्रजित, तुला मासा तळताना कसं वाटतंय? होय, छान वाटतंय. आज इंद्रजितने मामासाठी आणि आजीसाठी मासा करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तेल लावलेलं आहे, तेलामध्ये सोडलेलं आहे तव्यामध्ये. आता इंद्रजित झाकण घालत आहे त्याच्यावर. ओके, घाला याच्यावरती. घाला घाला. गुड गुड. नाही भाजत नाही. आता हे भाजायला सोडलेलं आहे. आपण थोड्या वेळाने बघू झाल्यानंतर कसे दिसतात. इंद्रजित आता पुढच्या टर्नला भाजण्याचा प्रयत्न करतोय. गुड. पलटा. अरे वा, छान वाटतंय तुला इंद्रजित. थांब 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 थांब. हळूहळू थांब. आता पलटा. पलटा. हा पलट. व्हेरी गुड. हळूहळू. ते भाजत असतं. घे, हे पण पलटो. आज इंद्रजित वाढणार आहे. ते नाही, हा पलटवला आहे ऑलरेडी. हा पलटवला. ओके, व्हेरी गुड. आता हा राहिला. गुड. आता कोण राहिला? एक मधला राहिला फक्त. ओके, अशा तऱ्हेने रस्सा आणि मासा तळलेला. इंद्रजित, कसं वाटतंय तुला? रस्सा पण तयार आहे तुझा आणि मासा पण तळलेला तयार आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. काय सांगणार तू बाकीच्यांना? तुम्ही पण मासा करा.
आणि मजा करा. कोणता काय तर टेस्ट करून बघणार आहे त्याच्यामध्ये मीठ वगैरे व्यवस्थित झालंय का. ओके. काय बरोबर आहे का. तिखट मीठ बरोबर आहे का. आहे का बरोबर. परफेक्ट आहे का.